For NEET preparation, subscribe Professor Srivastava's biology lectures so that you can get regular updates. लास्ट लेक्चरला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचं इंट्रोडक्शन डिस्कस केलं होतं आणि त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लांट्समध्ये मेल मोरल जो असतो तो अँड्रोशियम असतो आणि फिमेल मोरल जो असतो तो गायनोशियम असतो. आता या चॅप्टरमध्ये आपण अँड्रोशियम आणि त्याच्या स्टेमनच्या क्रॉस सेक्शनकडे जाणार आहोत. नाउ बेसिकली ऑल ऑफ यू नो दॅट की प्लांट्समध्ये जे मेल मोरल असतात त्या मेल मोरलला आपण म्हणतो अँड्रोशियम, बरोबर. आणि अँड्रोशियमकडे जर तुम्ही आला तर अँड्रोशियमच्या प्रत्येक युनिटला आपण म्हणतो स्टेमन. ईच युनिट ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड स्टेमन. आता मी स्टेमनच्या स्ट्रक्चरकडे जर आलो तर लेट अस सपोज कन्सिडर करा की हा एक स्टेमन आहे. ओके, लेट अस सपोज दिस इज स्टेमन. आता या स्टेमनला कन्सिडर करत असाल तर स्टेमनमध्ये जनरली 3 पार्ट्स बघायला मिळतात. दिस पार्ट ऑफ द स्टेमन वॉट एव्हर इज प्रेझेंट दिस इज कॉल्ड एंथर. द अपर पार्ट इज कॉल्ड, येस प्लीज, एंथर. The middle part whatever is present, that middle part is nothing but called connective, जो दोन lobes ला attach करतो. And stalk of the stamen whatever is present, that stalk of the stamen is nothing but called filament. So you can consider की stamen मध्ये 3 parts असतात. पहिला part जो आहे that is called anther, second part is called connective and third one is called filament. You should remember की प्लांट्स मध्ये जेव्हा मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होतात तेव्हा जो मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होताना स्ट्रक्चर डेव्हलप होतो त्याला आपण पोलन ग्रेन्स म्हणतो. आणि पोलन ग्रेन्स तयार करण्याचं काम कोण करतो? अँथर. आणि या अँथरला रेज करण्याचं काम कोण करतात? फिलामेंट्स. आता लेट अस सपोज असं कन्सिडर करा की मी एक अँथर कन्सिडर करतोय की किंवा एक स्टेमन कन्सिडर करतोय ज्या अँथरमध्ये किंवा ज्या स्टेमनमध्ये 2 लोब्स प्रेझेंट आहेत. म्हणजे इफ एंथर कन्सिस्ट ऑफ 2 लोब्स, जर समजा एंथर मध्ये 2 लोब्स प्रेझेंट असतील तर दॅट पर्टिक्युलर एंथर इज कॉल्ड ॲज डायथिकस एंथर. कोणता एंथर? डायथिकस एंथर. सो इफ द एंथर कन्सिस्ट ऑफ 2 लोब्स दॅट एंथर इज कॉल्ड डायथिकस. आता समजा आपण डायथिकस एंथरचा क्रॉस सेक्शन घेतला तर डायथिकस एंथरचा क्रॉस सेक्शन विल बी लाईक दिस. दिस इज क्रॉस सेक्शन ऑफ डायथिकस एंथर. आणि या डायथिकस एंथरला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं यू विल फाइंड की या डायथिकस एंथर मध्ये 4 चेंबर्स प्रेझेंट आहेत. याचा अर्थ असा की डायथिकस एंथर कन्सिस्ट ऑफ 4 पोलन सॅक्स. and if the diathecus anther consists of 4 pollen sac, that particular diathecus anther is also called as tetrasporangiate. What is it also called? Tetrasporangiate. So you can consider that if anther is consist of 2 lobes, so that anther is called diathecus anther, and diathecus anther consists of 4 pollen sacs, that is considered to be tetrasporangiate, because the pollen sac is also called microsporangia, and that's why it is also called tetrasporangiate. Now let us suppose कि if you came across the anther कि ज्या anther मध्ये फक्त एकच लोब प्रेझेंट आहे. So this anther when you suppose to consider, it consists of only 1 lobe. So if the anther is consist of only 1 lobe, that anther is called monothecous anther. What is this anther is called? Monothecous. आणि monothecous anther चा स्ट्रक्चर कडे जर आला तर monothecous anther चा स्ट्रक्चर will be like this. So you can consider की इथे फक्त 2च pollen sac प्रेझेंट आहे. So that consists of how many pollen sac? 2 pollen sacs. आणि जर समजा डायथिकस एंथर असेल आणि त्यामध्ये फक्त 2 पोलन सॅक्स प्रेझेंट असतील तर व्हॉट शुड बी इट कॉल्ड? इट शुड बी कॉल्ड ॲज बायस्पोरंजिएट. व्हॉट इज इट कॉल्ड? बायस्पोरंजिएट. सो व्हॉट वी हॅड डिस्कस्ड, इफ द एंथर व्हेन यू सपोज टू कंसिडर, सॉरी लेट अस टेक मेल मोरल इज कॉल्ड एंड्रोशियम. एंड्रोशियम का ईच यूनिट इज कॉल्ड स्टेमन. स्टेमन मध्ये 3 पार्ट, एंथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. जर समजा 2 lobes और 2 lobes एंथर मध्ये असतील तर that anther is called diathecus. Diathecus anther मध्ये 4 pollen sac, that is called tetrasporangiate. So you should remember 2 lobes, diathecus, tetrasporangiate.
एकच लोब असेल तर मोनोथिकस आणि मोनोथिकस असेल दॅट इज कॉल्ड बायस्पोरेंजियल. नाव लेट अस सपोज कन्सिडर की आपल्याकडे एखादा अँथर प्रेझेंट आहे आणि त्या अँथरमध्ये 2 लोब्स प्रेझेंट आहेत. तुम्हाला माहिती आहे जर अँथरमध्ये 2 लोब्स असतील तर दॅट इज कॉल्ड विस्पोरेंजियल, विस्थिकस, डायथिकस. आणि या डायथिकस अँथरचा क्रॉस सेक्शन जर आपण घेतला तर क्रॉस सेक्शन आतून कसा दिसतो हे आता इथून पुढे आपण डिस्कस करणार आहे. ऑफकोर्स हा डायथिकस अँथर असेल तर याचा आपण असा सेक्शन घेणार आहे, आपण असा नाही घेणार आहे, आपण लाईक दिस घेणार आहे. सो दिस शुड बी कॉल्ड ट्रान्सवर्स सेक्शन. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ टीएस ऑफ अँथर. व्हॉट इज द अँथर? यस, टीएस ऑफ अँथर. नाउ लेट अस स्टार्ट आवर डिस्कशन विथ टीएस ऑफ अँथर. Now we are going to start our discussion with anther the cross section that is called TS of anther. आता एक गोष्ट आहे बघा की प्लांट्स मध्ये अँथर आणि त्यामध्ये असणारे वेगवेगळे सेल्स याला त्याची हेटेरोजिनोसिटी म्हणतात. अँथर मध्ये जी हेटेरोजिनोसिटी डेव्हलप होते ती अँथर डेव्हलप होत असताना एका सेल्स पासून डेव्हलप होतो ज्या सेल्सला आर्किस्पोरल सेल्स म्हणतात. कोणता सेल? आर्किस्पोरल सेल. आता हा जो आर्किस्पोरल सेल आहे हा डेव्हलपमेंट करत असताना एक आउटर सेल तयार करतो आणि एक इनर सेल तयार करतो. म्हणजे देयर विल बी डेव्हलपमेंट ऑफ 2 सेल्स. वन हा इनर सेल. सो लेट अस सपोज दिस इज इनर सेल and one when you supposed to consider this is considered to be outer cell. आता इनर सेल कडे जर तुम्ही आला तर इनर सेल whatever is present that is called sporogenous cell. What is the inner cell is called? Sporogenous cells. आणि outer cell जो डेव्हलप होतो that particular outer cell is called as parietal cell. आता तुम्ही मला विचाराल की सर स्पोरोजिनस सेल्स आणि परायटल सेल्स हे का बरं डिफरंट आहे? डिफरंट ऑन देअर फंक्शन्स. कारण स्पोरोजिनस सेल्स कडे आला तर स्पोरोजिनस सेल्स फ्युचर मध्ये स्पोरोजिनस टिश्यू तयार करतो. कोणते टिश्यू? स्पोरोजिनस टिश्यू. आणि हे जे स्पोरोजिनस टिश्यू डेव्हलप होतात या स्पोरोजिनस टिश्यूज पासून इन फ्युचर पोलन ग्रेन्स डेव्हलप होतात. कोणते ग्रेन्स? पोलन ग्रेन्स. दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की परायटल सेल्स कडे आला तर परायटल सेल्स पासून एक्सटर्नल अँथरच्या लेयर्स डेव्हलप होतात. मला एक गोष्ट सांगा की ज्या सेल्स पासून पोलन ग्रेन्स, व्हॉट इज द अनदर नेम ऑफ पोलन ग्रेन? एनीबडी? व्हॉट इज द अनदर नेम ऑफ पोलन ग्रेन? येस प्लीज. पोलन ग्रेन इज ऑल्सो कॉल्ड मायक्रोस्पोर्स. व्हॉट इज पोलन ग्रेन इज ऑल्सो कॉल्ड? येस प्लीज. मायक्रोस्पोर्स. आणि मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन ज्या सेल्स पासून येतात दॅट इज कॉल्ड स्पोरोजिनस सेल्स. आणि ज्या सेल्स पासून डिफरंट लेयर्स तयार होतात दॅट इज नथिंग बट कॉल्ड परायटल सेल्स. ही बेसिक डेव्हलपमेंटची प्रोसेस लक्षात ठेवा की सर्वात पहिले कोणता सेल असतो? आर्किस्पोरल सेल. त्या आर्किस्पोरल सेल पासून एक इनर सेल आणि एक आउटर सेल. इनर सेल इज कॉल्ड स्पोरोजिनस सेल्स ज्यापासून स्पोरोजिनस टिश्यू, पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स डेव्हलप होतात. परायटल सेल्स पासून डिफरंट काय डेव्हलप होतात? लेयर्स. लेट अस सपोज की आपण अँथरला क्रॉस सेक्ट केलं आणि अँथरचा क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर आपण अँथरच्या डिफरंट लेयर्स डेव्हलप केल्या. मी पूर्ण अँथर इथे काढणार नाही, फक्त त्याच्या काही लेयर्स फक्त डेव्हलप करतो सो दॅट वी कॅन सेव्ह अवर टाइम. सो लेट अस सपोज कन्सिडर करा की हा कोणता थिकस अँथर आहे? मोनोथिकस आहे का डायथिकस आहे? ऑफकोर्स डायथिकस. बिकॉज दिस पर्टिक्युलर वॉट एव्हर द अँथर विल डेव्हलप, या पर्टिक्युलर अँथर मध्ये 4 पोलन साइट्स डेव्हलप होते. बरोबर आहे. सो दिस अँथर व्हेन यू टेक आउट द क्रॉस सेक्शन लेट अस सपोज दिस इज 1 पोलन साइट. पोलन साइट्स मध्ये काय डेव्हलप होतात? पोलन ग्रेन्स. एम आय राइट? सो दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड मायक्रोस्पोरंजिया. So pollen grains are also called microspore. So for male we will use micro and for female we will use mega. Am I right? Now when you talk about this TS of the anther has external protective layer which made up of some flat cells like this. Okay, this layer is all over. I am drawing just here. Okay. Now this outermost layer of the anther is called as epidermis. What is the outermost layer of anther is called epidermis. Now basically when you talk about the epidermis, you should remember that the epidermis is made up of flattened cells. Epidermis made up of, yes please, flattened cells. Epidermis च्या inner म्हणजे sub to the epidermis here. Here are present some Dobbo cells. Am I right? And
particular cells are dhapu because they are having some fibrous thickening. So when you talk about these particular cells which are inner to the epidermis, they will form the another layer, and this layer which is inner to the epidermis, that particular layer is called as endothecium. What is this layer is called? Yes please, endothecium. The one point you should remember is these endothecium cells are very much thick. Why they are thick? Because there is a deposition of some fibrous material. There is a deposition of some fibrous material, and due to deposition of fibrous material, the cells of endothecium will become thickened, and that layer is called endothecium. Now when you came inner to the endothecium, there is present a 2 to 3 layers of, you can consider some parietal cells. So here is present multi-layer structure, am I right? And this particular multi-layer wall which is present all over, okay? So this particular whatever the layer is present, this is called middle layer. What is this layer is called? Yes, middle layer. So middle layer, when you are supposed to consider, the middle layer is consist of some parietal cells, okay? So what is this layer is called? May I revise? This is called middle layer, am I right? And middle layer, when you are supposed to consider, it is multi-layer structure, and this layer is consist of 2 to 3 layers. You knows that की जेव्हा anther mature होतो तेव्हा anther फुटतो, आणि जेव्हा anther mature होतो तेव्हा त्याची मिडल लेयर जी आहे ती डिस्पर्स होते किंवा डिजनरेट होते, आणि दोन्ही पोलन सॅक्स एकमेकांमध्ये मर्ज होतात. आता तुम्ही लास्ट थिंग्स कडे या. व्हॉट इज दिस कॉल? पोलन सॅक्स. पोलन सॅकला कन्सिडर करत असाल तर प्रत्येक पोलन सॅकला आपली एक स्पेशलाइज लेयर असते. Why I am concentrating on this layer? Because this layer is very much nutritive. So प्रत्येक pollen sac ला consider करत असाल तर each pollen sac is surrounded by the specialized layer, and this layer is called tapetum. What is this layer is called? Tapetum. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळा की जी लेयर मी इथे सांगतोय त्या सगळ्या लेयर्स या सगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये प्रेझेंट आहे. सो सगळीकडे आउटर मोस्ट लेयर इज एपिडर्मिस, त्याच्या आतमध्ये एंडोथेशियम, त्याच्या आतमध्ये मिडल लेयर, आणि त्याच्या आतमध्ये कोणती लेयर आहे? टॅपेटम. तुम्ही बेसिकली जेव्हा टॅपेटम या पर्टिक्युलर लेयर कडे येता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की टॅपेटम ही न्यूट्रिटिव्ह लेयर आहे, कारण डेव्हलप होणाऱ्या पोलन ग्रेन्सना ही पर्टिक्युलर लेयर जी आहे ती काय प्रोव्हाइड करते? न्यूट्रिशन. आता पोलन सॅकच्या आतमध्ये जर तुम्ही आला हियर, इथे कन्सिडर करत असाल तर पोलन सॅकच्या आतमध्ये काही स्पेशलाइज स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, आणि या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला स्पोरोजिनस टिश्यू म्हणतात. व्हॉट आर दिस स्ट्रक्चर्स आर कॉल्ड? स्पोरोजिनस टिश्यू. आणि या स्पोरोजिनस टिश्यूला कन्सिडर करत असाल तर स्पोरोजिनस टिश्यूज पासून इन फ्युचर देयर विल डेव्हलप व्हिच ग्रेन्स? पोलन ग्रेन्स. Am I right? So when you talk about the TS of anther, the TS of anther consists of an outer layer of flattened cells that is called epidermis. Am I right? Epidermisच्या आतमध्ये there is present a layer that is called viscerium, endothecium. Endothecium layer is very much thick due to deposition of fibrous material. त्याच्या आतमध्ये there is present 2 to 3 layers that is called middle layer, and inside that there is present a nutritive layer that is called tapetum, and tapetum is made up of which tissue? Sporogenous tissue. आता टीएस ऑफ अँथर डिस्कस केल्यानंतर जेव्हा तुम्ही अँथरच्या स्ट्रक्चरकडे येता तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की अँथरमध्ये स्पोरोजिनस टिश्यू प्रेझेंट असतात. मी काय म्हणतो नीट लक्षात द्या की तुम्ही अँथरच्या प्रत्येक पोलन साइडकडे आला. एकदा अँथरच्या लेयर सांगा, त्याला सांगा आउटर मोस्ट लेयर कोणती होती? एपिडर्मिस, बरोबर आहे? एपिडर्मिसच्या आतमध्ये पटकन एंडोथेशियम, एंडोथेशियमच्या आतमध्ये मिडल लेयर, आणि मिडल लेयरच्या आतमध्ये प्रत्येक पोलन सॅकच्या आउटर साइड प्रत्येक पोलन साइडच्या सराउंड कोणती लेयर होती? टॅपेटम. आता लेट अस सपोज कन्सिडर करा की मी पोलन साइडच्या आतमध्ये आलो. मला एक गोष्ट सांगा, पोलन साइडच्या आतमध्ये स्पोरोजिनस टिश्यू असतात, बरोबर? आता हे जे स्पोरोजिनस टिश्यू आहे, या स्पोरोजिनस टिश्यू मधला एखादा सेल जो आहे तो डिफरन्शिएट होतो, आणि तो डिप्लॉइड, नीट आहे का? तो डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होतो. सो स्पोरोजिनस टिश्यूला कन्सिडर करत असाल तर स्पोरोजिनस टिश्यू मधला एक सेल डिफरन्शिएट होतो, आणि तो डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होतो. आता हा जो मायक्रोस्पोर मदर सेल आहे,
हा काही आय डोंट नो हा बिकॉज वी आर डिस्कसिंग मेल गॅमेटोफाइट एम आय राइट. सो हा जो मायक्रोस्पोर मदर सेल आहे, दिस मायक्रोस्पोर मदर सेल विल अंडरगो मियोसिस. मग आता मला एक गोष्ट सांगा की जर समजा मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये मियोसिस झाली तर रिडक्शन डिव्हिजन आहे. सो डिप्लॉइड पासून हेप्लॉइड स्ट्रक्चर डेव्हलप होतात आणि हे चारही सेल्स एकमेकांना अटॅच राहतात. And that's why they are called as tetrad. And a tetrad of which grains? Pollen grains. And a tetrad of pollen grains जर तयार होत असतील तर all of you know that की pollen grain is nothing but called with spores, microspores. Okay? So when you are supposed to consider pollen sac मध्ये असणारे sporogenous tissue, त्या sporogenous tissue मधला एक सेल diploid microspore mother cell म्हणून ऍक्ट होतो. त्या डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल्स मध्ये प्रोसेस ऑफ काय होते? मियोसिस. आणि त्यापासून हेप्लॉइड चार टेट्रॅड फॉर्म मध्ये पोलन ग्रेन म्हणजे मायक्रोस्पोर डेव्हलप होतात. डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल. That particular process when you supposed to consider this process of meiosis is called as microsporogenesis. Don't confuse between microsporogenesis and megasporogenesis because megasporogenesis we will discuss in later. This is development of pollen grain. So diploid microspore mother cell undergo meiosis and it will form 4 pollen grain किंवा microspore. That particular process is called microsporogenesis. आता मायक्रोस्पोरोजेनेसिसचा जो आउटकम आहे तो कोणता ग्रेन आहे? पोलन ग्रेन. तुम्ही पोलन ग्रेन या पर्टिक्युलर स्ट्रक्चर कडे जर आला, ओके, इज दिस क्लिअर विथ यू की स्पोरोजेनस टिश्यू डिफरन्शिएट होतं आणि त्या पर्टिक्युलर स्पोरोजेनस टिश्यूज पासून डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल तयार होतो. मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये मियोसिस होऊन कोणते ग्रेन्स तयार होतात? पोलन ग्रेन. दॅट प्रोसेस इज नथिंग बट कॉल्ड मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस तयार झाली किंवा मायक्रोस्पोरोजेनेसिस कंप्लीट झाली की मायक्रोस्पोरोजेनेसिस पासून कोणते ग्रेन्स तयार होतात? पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स पासून पुढे जाऊन आपल्याला मेल गॅमेटोफाइट डेव्हलप करायचा आहे. पण पोलन ग्रेनला कन्सिडर करत असाल तर पोलन ग्रेन हेप्लॉइड आहे. पोलन ग्रेन्सला कन्सिडर करत असाल तर पोलन ग्रेन हे नॉन मोटाइल स्ट्रक्चर्स आहे. पोलन ग्रेनला जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा पोलन ग्रेन इज कन्सिडर्ड टू बी इनिशियल सेल ऑफ विच गॅमेटोफाइट? मेल गॅमेटोफाइट. कारण याच्यापासून मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होतो त्यामुळे मेल गॅमेटोफाइटचा इनिशियल सेल हा कन्सिडर्ड टू बी विच ग्रेन्स? पोलन ग्रेन्स. ओके. आता समजा तुम्ही पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चर कडे आला. पोलन ग्रेनचा जो स्ट्रक्चर असतो ना तो व्हॅरी असतो. कधी कधी पोलन ग्रेनची आउटर लेअर स्मूथ असते जर विंड पॉलिनेशन असेल. कधी कधी इन्सेक्टच्या बॉडीवरती पोलन ग्रेन्स अटॅच होतात आणि यू कॅन सी दॅट स्टिग्मा पर्यंत जातात. त्या केसमध्ये पोलन ग्रेन जी आहे ती यू कॅन सी दॅट सम स्पायनी टाइप्स असते. त्यामुळे डिफरंट आउटर मोस्ट कवरिंग आर प्रेझेंट बट वी हॅव टू फोकस की व्हॉट आर द लेयर्स विच आर प्रेझेंट इनसाइड द पोलन ग्रेन्स. जनरली तुम्ही पोलन ग्रेनला कन्सिडर करत असाल तर पोलन ग्रेन्स मध्ये ज्या लेयर्स प्रेझेंट असतात त्यांना स्पोरोडर्म म्हणतात. व्हॉट आय एम ड्रॉइंग हियर? आय एम ड्रॉइंग विच ग्रेन? पोलन ग्रेन. आणि पोलन ग्रेनच्या ज्या लेयर्स प्रेझेंट असतात द लेयर्स ऑफ द पोलन ग्रेन आर कॉल्ड एज स्पोरोडर्म. आणि स्पोरोडर्मला कन्सिडर करत असाल तर स्पोरोडर्म मध्ये ही जी आउटर मोस्ट रेजिस्टंट लेयर असते जी कोणत्याही केमिकल्सने कधीच डिस्ट्रॉय होत नाही. That outermost layer of the pollen grain is called as exine. Remember the exine is the toughest layer. कारण त्यामुळे pollen grain हा many years पर्यंत सर्वाइव्ह होतो. Exine ला कन्सिडर करत असाल तर exine is made up of very special material and that special material is called sporopollenin. आणि sporopollenin मुळे sporopollenin कोण secrete करतो? Tapetum. Tapetum is innermost layer of pollen sac आणि त्या sporopollenin जी exine मध्ये असतो त्या स्पोरोपोलिनिन मुळे एक्झाइन जी आहे ती सर्वात टफ होते. व्हेन यू रिअली लुक आउट टू द पोलन ग्रेन काही ठिकाणी तुम्हाला दिसेल की ही पर्टिक्युलर जी एक्झाइन आहे ती एक्झाइन फार जास्त थिन झाली आहे. ज्या ठिकाणी एक्झाइन फार जास्त थिन होते त्या पर्टिक्युलर एरियाजला कन्सिडर करत असाल तर दीज एरियाज आर नथिंग बट कॉल्ड जर्म पोर्स. What are these areas are called? Germ pores. In future it will came out की germ pores पासून pollen tube develop होते आणि male gamete carry केले जातात. So this is the outermost layer that is called exine. आणि pollen grainच्या आतमध्ये जर आला तर pollen grainच्या आतमध्ये innermost layer present असते. The innermost layer of the pollen grain is called as entyme. आणि entyme ला कन्सिडर करत असाल
तर एंटायर अशी थीन लेअर असते विच इज मेड अप ऑफ टू कंपोनंट. फर्स्ट कंपोनंट इज कॉल्ड सेल्युलोज आणि सेकंड कंपोनंट व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड पेक्टिन. सो आता पोलन ग्रेनला शॉर्ट नोट आहे, पण पोलन ग्रेनला रिवाइज करायचं असेल तर पोलन ग्रेन कडे जर आला तर पोलन ग्रेन हेप्लॉइड आहे, नॉन मोटाईल आहे आणि इनिशियल सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट आहे. पोलन ग्रेनच्या ज्या लेयर्स असतात त्यांना स्पोरोडॉम म्हणतात. स्पोरोडॉम मध्ये आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड एक्झाईम, ज्यामध्ये कोणता मटेरियल असतो स्पोरोपोलिन. जिथे जिथे एक्झाईम थीन असते दॅट इज कॉल्ड दॅट विल फॉर्म जर्म पोल. पोलन ग्रेनच्या इनर साइडला एंटायर डेव्हलप होते दॅट इज मेड अप ऑफ सेल्युलोज आणि पेक्टिन. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की पोलन ग्रेन पासून इथून पुढे कोणता गॅमेटोफाइट डेव्हलप होईल, मेल गॅमेटोफाइट. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ काय डिस्कस करायची, मेल गॅमेटोफाइट. ओके, थँक्यू.